तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, काय चाललं आहे तुमच्या सगळ्यांचं? बरं आहे का? तर बरंच असेल. तर बघा आज मी कुठं आले, तर ही तुम्ही ओळखता का सांगा हॉटेल. तर शक्यतो ओळखत असाल बरं का. हॉटेल नाही, सुपर मार्ट आहे बरं का. पण ह्याच्या शेजारी का नाही हॉटेल आहे, ते पण कोणतं सांगू तुम्हाला का? तुम्ही ओळखला अगोदर मला सांगा नक्की कमेंटमध्ये बरं का. तर चला मी सांगते तुम्हाला. तर आम्ही आलो आज लांबोटीमध्ये. तर लांबोटीमध्ये नाही, सुपर मार्ट पण म्हणजे काय म्हणते, डी मार्ट असते ना, त्याच प्रकारे थोडंसं आपलं छोटंसं आहे. मग म्हणलं चला बघून येऊया तिथं काय काय भेटतं, म्हणून पोरांना घेऊन आले. बघा त्यांची शाळा सुटली. मग शाळा सुटली का मग 3-4च्या दरम्यान आम्ही आलेलो आहो बघा इथं. तर इथं हे काका बसलेलं, तर ते काका म्हणलं सगळं भेटते त्या वस्तू, जा म्हणलं बघून या. म्हणून आम्ही म्हणलं चला तर बघूया नेमकं इथं काय काय मिळतं. तर काय इथं सगळं असं म्हणजे घरगुती सामान मिळतं छोटं मोठं. शेवढ्या काय की म्हणजे थोडक्यात आहे त्या वस्तू बरं का, लागते ते तेवढ्या आहे त्या बऱ्यापैकी. मग बघितलं काय पाहिजे ते घेतलं बरं का मी. असं सगळं मस्त फिरून डी मार्ट बघितलं. छोटं आहे पण आहे बऱ्यापैकी सगळं सामान. ह्या डी मार्ट सुपर मार्ट काय म्हणता तुम्ही आता, आम्ही असं म्हणतो बघा. तर सगळं इथं हार्पिकपासनं सगळं भेटते बरं का. तर धान्य ती सगळं गहू तांदूळ सगळं भेटतं. तर मला एक तांदूळ लय आवडला. त्या तांदळाला हात लावला तर वास एवढा भारी आला, मी अजून डबल त्याच्यात हात घालून वास घेऊन बघितला. घेतला आणि टाकला तर एकदम भारी वास आला, पण अजून डबल बघितलं. आणि मग परत नंतर का इकडे खेळण्याच्या ह्याच्याकडे आलो. रुद्रा खेळणं घे म्हणून महाग लागला होता त्याला. तो का तिथं ती पाटी लय आवडली होती. मग म्हणत होता ती घे, पण काय पोरं घेते तीन लगेचच खराब करून टाकते ते, किती पण घ्या. तर आम्ही आलो आता बघा बाहेर. तर आईस्क्रीम पण घेतली. रुद्राला म्हणलं तुला पण घे. रुद्रा नको म्हणला, त्याला ती पाटी पाहिजे होती. मग ती रडायला लागला होता बघा बघून. त्यानं आईस्क्रीम खाल्ली नाही. तेवढ्यात का इकडं पुढं खेळायच्या वस्तू दिसल्या त्यांना. मग म्हणले थांबा या, आम्हाला खेळून येऊ दे जरा वेळ, तू थांबा आमच्यासाठी. म्हणून बघा त्यांच्यासाठी मग जरा वेळ मी इथं थांबले झाडाखाली. मस्त गार सावली आहे बघा, मस्त वातावरण आहे. तर गेली इथं दोघंजण खेळायला. तर रुद्रालय आमचा भेकडा आहे बरं का. तर कृष्णा काय नाही, कृष्णा गेला पळत. तर तो का ती भ्याय लागलं म्हणून तो का त्याला ढकलत आणायला लागलं पुढं. पण काय लय आगाऊपणा आहे, रुद्रालय घाबरतो बघा. तर आता तिथनं तो का उचलून बसवलं. नाहीतर काय काय अहो मी बघितली लहान लहान मुलं एवढी भारी खेळते ती ना, लय भारी खेळते ती. पण आमचा रुद्रा काय केलंयच भीत आहे बघा. मग परत असंच तरी पण घाबरत घाबरत त्यानं नाही गेला बरं का त्या मोठ्या घसरगुंडीतनं खाली. तसली पॅक बंद असते त्यातून नाही गेला खाली. मग इथंच बसून राहिला 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 आणि परत हळूहळू हळूहळू वाट काढायला लागलाय बघा निघायची. लय भेकडा आहे बरं का, एवढा मोठा झालाय पण लय घाबरतो रुद्रा आमचा. जर कसं उतरायला लागलं बघला भेकड्याचं सारखं, लय रुद्रा नाटकं करतं. मग मी इकडं झाडाखालीच बसलेली, मी काय गेली नव्हती जवळ. तर कृष्णा ह्या मोठ्या पाईपतनं खाली घसरत आला. मग परत तरी पण त्यानं आणलंच त्याला बरं का. ये म्हणलं होतं का आला बघा यानं पळत. मग परत नंतर नको बाबा म्हणला, लय भीती वाटते म्हणून. तर जरा वेळ झोका खेळा, भारी आहे बघा पोरांना इथं खेळायचं ती सोय. तर मस्त खेळला, झोका खेळला जरा वेळ. बघा ह्याचं चाललं होतं आपल्या पायपतनं यायचं. परत ह्या घुसरगुंडीवर चढायला लागला. इकडे येऊन आत होतं पाय भासत्यात मरणाचं. त्याला म्हणलं सावलीच्या ठिकाणी खेळ, पण ऐकते ती कुठं पोरं. तर त्याला मोठ्या घसरगुंडीवर पण भीती वाटत होती, म्हणून म्हणायचं लहान घसरगुंडीवर खेळतो, नाहीतर ह्या वाकड्या. मग पलीकडं जा म्हणलं तर पलीकडं पण जायला घाबरतोय बघा. लय अवघड आहे पोरांचं. खास त्यांच्यासाठी जा आम्ही आलतो म्हणलं, काय तर घरी बसून पण काय लाईट नसते. मग 3-4 वाजता मग चल म्हणलं फिरून येऊ म्हणून आलतो सहज आपलं. तर लांबोटीमध्ये छान असं पोरांना म्हणजे खेळायसारखं खायसारखं मस्त हॉटेल ती आहे. मग आलतो बघा, तुम्ही पण येता का सांगा. लय गाड्या येते त्या बरं का इथं, लांब लांबनं आलेले इथं लय थांबते त्या गाड्या, कारण प्रसिद्ध हॉटेल असल्यामुळं ना. मग बघा इथं बारक्या घसरगुंडीवर कसा खेळायला लागलाय. भरपूर असं मोठं हॉटेल आहे. एवढं गर्दी तर एवढी असते ना हॉटेलमध्ये, लय गर्दी आहे बघा, भरपूर गर्दी आहे अशी. आणि पदार्थ पण जरा महागच आहे इथं बरं का खायचं ती. तर त्यांना जरा वेळ पोरांना मी असं खेळायला लावलं, इथं खेळली. चला चला म्हणलं तरी पडी नाही ती बघा, उशीर व्हायला लागला होता. म्हणलं चल आपल्याला घरी काम आहे ती. तरी सध्या पोरं इथे एकदा गुतली का लय अवघड आहे, पोरांचं निघता निघत नाही ती. 3दा मी झाडाकडे गेले, 3दा गाडीकडे गेले तरी यायला तयार नाही ती पोरं.
तसंच परत बळ आणलं बघा त्यांना. लय अवघड आहे, नाहीतर येईलच तयार नव्हती. तर हे बघितलं का लांब लांब आलेली पण पोरं घाबरत नाही, ती कशी चढते ती. आणि आमचा उजरा भेकड बघा कसा उभार लागला इथं, लय घाबरतो पोरगं. आणि स्वच्छ सुंदर परिसर तर एकदम भारी आहे बघा वातावरण इथं. तुम्ही कधी आलता का सांगा मला कमेंटमध्ये, कोण कोण आलतं ते सांगा. कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, छान छान कमेंट करा. तर बघा चाललं ह्यांचं असं खेळायचं. आता कधी येते तिथून काय माहीत बघा. आम्ही थांबले इकडं झाडाकडं, तर गाड्या तर एवढ्या येते त्या नाही हॉटेलला. एवढंच की गरिबांचं लाग नाही इथं यायचं बघा. गरिबांपाशी पैसे पाहिजे तर तेव्हा परवडतं हॉटेल. म्हणजे सगळ्या महागड्याच वस्तू आहे त्या खायचं, ती काय पण घ्या. तर एक आजी बघा इकडे ह्या कट्ट्याकडे बसल्या होत्या, त्यांचं पण मला लय वाईट वाटलं. तर त्या का नाही कलिंगड आणलं होतं, ते कलिंगड खात बसल्या होत्या. म्हणलं बाई खरंच आजकाल पैसा आहे तर सगळं जेवणात आहे, नाही तर काय आहे व. तर एकट्याच फुडवून खात होत्या कलिंगड, चाकू पण नव्हता. मग मी नुसतं बघितले, मी काय त्यांना बोलली नाही काय नाही. जाऊ जी त्याची परिस्थिती शेवटी भाग पाडते. तर सगळे माणसं बघा की मोठे मोठे येते ती हॉटेलमध्ये जाते ती. लय अवघड असते गरिबांचं. तर पोरांनी लय वैताग दिला बघा, निघता निघत नाही ती. चल 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 म्हणलं तर चांगली खेळून खेळून दमली बघा. मग दमल्यावर शेवट परत भूक लागली करायला लागल्या. मग परत नेलं त्यांना हॉटेलमध्ये. मग पुरी भाजी घेतली, काय खायचं तर ते स्वतः म्हणली पुरी भाजी पाहिजे ते. मग घेतली पुरी भाजीचं एक ताट. तर 5-5 पुऱ्या आणि कोशिंबीर आणि बटाट्याची भाजी होती बघा. आणि उडदाचा पापड एक होता. तर सरना दोघाला पण. आणि मला काही खावं वाटत नाही. त्यांना म्हटलं तुम्हीच खावा. मग दोघाला बाटल्या घेतल्या आणि मस्त पुरी भाजी ताव मारला. आणि मग म्हणलं आता चला घरी, झालं असलं तर खाऊन निघा म्हणलं आता. मग तेवढं दोघाला सरना ताट. भाऊ बहिणींनो काय सांगायचं तुम्हाला, लय अवघड आहे पोरांचं. आणि खाताना तर भूक लागली म्हणायला लागले होते. आणि गरमी तर एवढे खेळून बघा कसं फॅन ती चालायचं. तर मस्त असं खाल्लं. मग आता आम्ही निघालो घराकडं. चला सगळ्यांनी बाय करा, बाय बाय. आणि कोण कोण इथं हॉटेलमध्ये आलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये मला, बघू किती जण आले ती माझं व्हिडिओ बघते तिथे, किती जण ह्या हॉटेलला भेट देऊन गेले ती. तर मस्त असं मोठं का पहिलं किती गाड्या उभा आहेत त्या. तर हे काहीच नाही, ते अजून काय कार्यक्रम ते कुठं काय असलं का नाही यात्रा ती, तर भरपूर इथं वाहनं लावायला असल्या जागा नसते, ती जाम गर्दी असते. तर आम्ही लागलो आता रोडला. तर तुम्हाला माहितीच असेल आता आम्ही चाललो आहे सोलापूरकडे, कारण आमचं गावच तिकडं आहे. त्यामुळं आम्ही ह्या सोलापूर हवेला आता आलो, इथून वर चढून लांबोट येथून. तर मस्त आहे बऱ्यापैकी हॉटेल. तर कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय सगळ्यांना.